कल्पना करा, तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला म्हणून गेलात आणि परत येताना तुमच्या स्वभावातली महत्त्वाची गोष्ट तिथेच राहिली. कन्फ्यूज झालात ना? सुमितसाठी तो ट्रेक म्हणजे केवळ एक विरंगुळा होता. पण त्या जंगलात असं काही दडलं असेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. व्यवसायाने रेडिओ जॉकी असलेल्या सुमितच्या आवाजाचे मुंबईभर लाखो चाहते होते. इतकंच काय, तो स्वतः सुद्धा आपल्या मधाळ आवाजाच्या प्रेमात होता. त्याला दोनच गोष्टींची खूप आवड होती, त्या म्हणजे ट्रेकिंग आणि गप्पा. वेळ मिळेल तेव्हा तो ट्रेकिंगला जाऊन आपली फिरण्याची हौस भागवायचा आणि ते ब्लॉग आपल्या इन्स्टा आय डीवर टाकायचा. एकदा तो एकटाच एका अनवट जंगलात ट्रेकिंगला गेलेला. ते जंगल फारसं दाट नव्हतं, पण तिथे लहान लहान झुडपांची दाटी होती. सुमितसाठी ती संध्याकाळ वेगळीच ठरणार होती. त्या नीरव जंगलात गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पालापाचोळ्याचा आवाज सोडला तर बाकी काहीच नव्हतं. ब्लॉग करता करता तो जंगलाच्या बराच आत गेला. सूर्य अस्ताला जात होता. आकाशाचा तांबूस सोनेरी रंग आता करडा निळा होऊ लागलेला. पक्ष्यांचे थवे परतीच्या दिशेने चाललेले. सुमित दिवसभर ब्लॉग करून थकला होता. आता त्याला परतीची ओढ लागलेली. तो एका अरुंद पायवाटेने खाली उतरत होता. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने पाठीवरची सॅक सावरत तो रस्त्याचा अंदाज घेत चालत होता. संपूर्ण रस्त्यात त्याचं ब्लॉगिंग सुरूच होतं. अचानक त्याला झाडीतून एक परिचित आवाज ऐकू आला. खूपच ओळखीचा वाटत होता. कोणाचा बरं असेल? त्याने खूप आठवायचा प्रयत्न केला. अशा आडवाटेच्या जंगलात इथे कोण माणसं असणार? आणि मी तरी कोणाचा तर्क लावतोय? माझ्यासोबत तर कोणीच नाही. पण आवाज खूपच ओळखीचा वाटत होता. कोणाचा असावा? मेंदूला बराच ताण दिल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो सुमितचा स्वतःचा आवाज होता. आवाज अगदी स्पष्ट होता. अगदी तसाच होता जसं काही आपण स्वतःचा रेकॉर्ड केलेला आवाज ऐकतोय. तोच लहजा, तेच शब्द, अगदी त्याची पॉज घेण्याची पद्धत सुद्धा तंतोतंत जुळणारी होती. सुरुवातीला त्याला वाटलं की हा केवळ एक एको असावा. प्रतिध्वनी करता तिथे काहीच साधन नव्हतं. म्हणजे डोंगर किंवा बंदिस्त जागा नव्हती, गुहा नव्हती. तो आवाज आसपासच्या झाडीतून येत होता. जणू काही सुमितच्या तोंडचे शब्द जंगलाने आपलेसे केले होते. घाबरलेला सुमित धावत धावत पायथ्याशी आला आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. वाटेत त्याला तहान लागली म्हणून तो तिथल्याच एका स्थानिकाकडे पाणी मागण्यासाठी गेला. त्याने बोलण्यासाठी म्हणून तोंड उघडलं, पण शब्दच फुटेना. खूप प्रयत्न करूनही घशातून एकही शब्द फुटला नाही. जणू काही त्याच्या कंठातून आवाजच गायब झालेला. सुमितच्या फिरून आलेल्या ट्रेकिंगची पार्श्वभूमी त्या घरच्या लोकांना कळताच त्या घरातल्या वयोवृद्ध आजोबांचा चेहरा काळजीने काळवंडला. त्यांच्याकडून त्याला समजले की त्या जंगलात अशी एक भयाण जागा आहे जिथे माणसाच्या अस्तित्वातील अदृश्य गोष्टींची चोरी होती. त्या जागेला अस्तित्व भक्षक म्हटलं जायचं. ती जागा माणसाला त्याचा स्वभाव दाखवायला भाग पाडते. जेव्हा कोणी आपलं वैशिष्ट्य तिथे उघड करतो तेव्हा ते जंगल ते वैशिष्ट्यच त्याच्यापासून हिरावून घेतं. तिथे कोणी आपली कला गमावतं तर कोणी स्वतःचं हसू. मागच्या वेळी तिथे असाच एक चित्रकार गेला होता. तिथलं नयनरम्य दृश्य पाहून त्याने भराभर चित्र काढायला सुरुवात केली आणि जसा तो माघारी आला त्याला आपली कला सादरच करता येईना. त्याने ब्रश हातात घेतला, तो ब्लँक व्हायचा. हे असं का होत होतं हे त्याला स्वतःलाच कळेनासं झालेलं. सुमित तर तिथे गेल्यापासून नुसता ब्लॉगवर बडबड करत होता. म्हणजे सुमितही त्याचा आवाज तिथे सोडून आला होता. घाबरलेल्या संभ्रमित अवस्थेत तो घरी आला. घरगुती उपचार झाले, पण फायदा झाला नाही. घरच्यांनी बळेबळेच त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला किंवा मोठमोठ्याने सतत बोलण्याने असं होतं. त्याला मित्रमंडळींनी असाच सल्ला दिला, पण आवाजच गेल्यामुळे त्याचं अख्खं करिअर पणाला लागलं होतं. तो हताश झाला. त्याने बोलायचा प्रयत्न केला की त्याच्या ओठांची हालचाल व्हायची, जीभ टाळायला लागायची, पण हवेत कोणताही तरंग निर्माण होत नसे.
शेवटी त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केली, पण सगळं काही सामान्य होतं. आता तो आवाज त्याचे शरीर सोडून त्या जंगलाच्या गर्द झाडीत मुक्तपणे फिरत होता आणि सुमित मात्र एका जिवंत मुक्या पुतळ्यासारखा उरला होता. आजही आजूबाजूच्या स्थानिक लोकांना सुमितचा आवाज त्या जंगलातून येतो. आजकाल सर्वांनाच आपलं आयुष्य सतत सोशलाइज करायची खूप सवय झाली. ही गोष्ट आपल्याला याच सवयीबद्दल एक इशारा देते. जेव्हा आपण आपल्यातल्या खास गोष्टी किंवा आपलं टॅलेंट जगाला दाखवायचा अतिप्रयत्न करतो, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःची खरी ओळख हरवून बसतो. थोडक्यात सांगायचं तर काही गोष्टी आपल्या खाजगी असण्यातच त्यांची किंमत असते. त्या प्रदर्शनासाठी मांडल्या की त्यामधला जिवंतपणा आणि आपल्या त्या गोष्टीवरचा ताबा संपून जातो. धन्यवाद. तर मित्रो, तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.